अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुम्हाला आज बोलत आहेत. स्वामी म्हणतात की बाळा, आनंदी मन, सदृढ शरीर आणि आध्यात्मिक श्रद्धा या तीनही गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळणं होय. अन्न म्हणजे देव आहे म्हणून अन्नाचा कधीही अपमान करू नका, कारण ते मिळवण्यासाठी तुम्ही दिवसभर तळमळत असतात. अनेक गोष्टीवर प्रेम करा, मग तुम्हाला परमेश्वर समजेल. अंतःकरण स्वच्छ करण्याकरिता नियमितपणे ईश्वराला प्रार्थना केली पाहिजे. तुमची ती प्रार्थना स्वामीपर्यंत नक्की पोहोचत असते आणि स्वामी तुम्हाला तुमच्या प्रार्थनेला उत्तर हे देतात. परंतु तुमची प्रार्थना ही तुम्ही खूप तळमळीने आणि मनातून केलेली पाहिजे. अनुभव एक शिकवण दिली आहे. कुणाच्या चुका उणिवा शोधत बसू नका. नियती बघून घेईल. तुम्ही तुमचं काम करत राहा. ज्यांनी तुमच्यासोबत वाईट वागले त्यांना नियती नक्कीच फळ देते. तुम्ही त्याचा विचार करत बसू नका. काही जिंकणं बाकी आहे आणि काही हारणं बाकी आहे. फक्त याचा विचार करून जीवन जगा. तुम्ही नक्कीच ध्येयपूर्तीकडे जाणार आणि आयुष्याच्या तुम्ही प्रत्येक पानावर यशस्वी होणार. हा तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद आहे. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, अरे बाबा, प्रकृतीच्या खेळामध्ये कबड्डी कबड्डी म्हणून आक्रमण करताना समोर उभा असलेल्या त्या 6 जणांना केवळ स्पर्श करून मागे वळायचं असतं. नाहीतर तेच तुला पकडायला जायची नाही. नाहीतर तेच तुला पकडून घरात घेऊन जातील. जर तेच तू पकडले आणि त्यांनी तुला एकदा पकडलं की जीवनभर तुझी सुटका होत नाही. आणि मग काय होतं? कबड्डी म्हणत आक्रमक करणारा श्वास कोंडून तेथेच अडकून राहतो. जसंच की संकटाचं आणि जीवनातील वाईट प्रसंगाचं असतं. तू त्यांच्यापासून जितकं धाव जाशील आणि जितकं त्यापासून सुटका करण्याचा प्रयत्न करशील, तितकंच ते तुझ्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करण्याऐवजी तुझ्याला चिटकून पडतील आणि तुझे जीवन नक्कीच विस्कळीत होईल. म्हणून जे संकट येत आहे त्याला आनंदाने स्वीकार आणि त्यामधून मार्ग नक्कीच काढ. कारण संकटेही आणि दुःखही कधी कायम राहण्यासाठी आलेलं नसतं. स्वामी म्हणतात, माझ्या इच्छा पूर्ण करत नाही असं अनेक वेळा होतं. मात्र स्वामी काय करतात? भक्ताच्या मनाला इच्छा ते जाणतात आणि भक्ताचे जे कल्याण आहे तेच विचार स्वामी करत असतात आणि त्याच गोष्टी स्वामींना देत असतात. जे की भक्ताच्या हिताचं नाही ते कधीही स्वामी देत नाहीत. त्यामुळे स्वामी जे देतात आणि जे घेतात त्यामध्ये स्वीकार करा आणि दिलेल्या आणि घेतलेल्या गोष्टीमध्ये समाधानी राहायला शिका. स्वामी तुम्हाला भरभरून देतील. त्यामध्ये कधीही तुम्हाला कुठलीच गोष्ट कमी पडू देणार नाहीत आणि कुठलीच गोष्ट स्वामींना तुम्हाला स्वतःहून मागण्याची गरज राहणार नाही. परंतु तितकं तुम्ही स्वामीचं मन जिंकता आलं पाहिजे. अनेक वेळा असं होतं की अरे काय, मी स्वामी चरणावर माझी भक्ती भाव अर्पण करतो, मला खूप स्वामीची सेवाही करतो, मात्र माझ्या मनासारखं काहीच घडत नाही. असं का होतं? तर विचार करा. स्वामी ही कुठलीही गोष्ट तुम्हाला लगेच देत नाहीत. त्यामुळे माझी सेवा पावन होत नाही अशी विचार करू नका. स्वामी तुमचं मन पाहतात, तुमची भक्ती पाहतात. फक्त तुम्ही स्वामींना पैसा धन देणं याचा विचार करू नका. स्वामींना आपण सर्व गोष्टी दिलात तर स्वामी तुम्हाला सर्व देतील असं नाही. तर स्वामींना फक्त तुमची सेवा आणि तुमचे शुद्ध अंतःकरणातील भाव हवे असतात. ते तर देण्यासाठीच इथे बसले आहेत. मग तुम्ही त्यांना देण्याचा विचार का करत आहात? आणि स्वामी तुम्हाला देण्यासाठी बसले आहेत तर तुम्ही त्यांच्याकडे मागतातच, मग विचार कशाला करतात? कारण स्वामींवर श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. ते सर्व काही योग्य करतील आणि तुमच्या कल्याणासाठी करतील. विचार करत राहिलात तर तुमचे जीवन हे विचारातच जाईल आणि कृती करत राहिलात तर तुम्हाला त्याचे फळ नक्कीच मिळत जाईल. त्यामुळे कृती करत राहा. विचाराचा जास्त विचार करू नका. वेळ खूप उशिरा येते जेव्हा आपण तिची खूप आतुरतेने वाट पाहत असतो. वेळ खूप लवकर निघून जाते जेव्हा आपल्याला उशीर झालेला असतो. वेळ खूप कमी असतो जेव्हा आपण आनंदी असतो. वेळ जाता जात नाही जेव्हा आपल्याला वेदना होत असतात. प्रत्येक वेळी वेळ आपल्या सोयीप्रमाणे येत नाही. म्हणून वेळोवेळी आनंदी राहा आणि आहे त्या वेळेचा सदुपयोग करून घ्या. कारण एकदा गेलेली वेळ ही परत येत नाही.
जसे की नदीतील वाहत्या पाण्याला तुम्ही स्पर्श केला तर ते पाणी परत तुमच्याकडे येत नाही. त्यामुळे विचार करा, अशक्य असं काहीच नसतं. मनात आले तर चाळणीतून पाणीसुद्धा नेऊ शकतो. फक्त त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत आपल्याला संयम करायला हवा. नंतर तुम्ही ज्या गोष्टी अशक्यही वाटतात त्या स्वामीपासून तुम्ही नक्कीच प्राप्त करू शकता. दुःख कोणाला नाही आले. श्रीरामांनाही वनवास भोगावा लागला होताच ना. सीतामातेला सुद्धा अग्निपरीक्षा द्यावीच लागली होती. त्यांच्या पुढे तर आम्ही कोणच नाहोत. जसं धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो तसंच दुःखामागं सुख हे नक्कीच असतं. हे तुम्ही ओळखून आपल्या जीवनामध्ये आलेल्या दुःखाचा स्वीकार करा. रामांना आणि सीताला त्यांचे कर्म चुकले नाहीत तर तुम्हाला का चुकतील? दिसायला जरी थोडं उशीर झाला आणि भेटायला जरी उशीर झाला तरी प्रत्येक गोष्टीसाठी स्वामीकडे प्रार्थना करत राहा. ती प्रार्थना तुमची नक्कीच स्वीकार केली जाईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.